हॅलो, नमस्कार. मी सरिता. परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजण? तर हे बघा, इकडे सकाळचा टाईम आहे आणि गुड मॉर्निंग सर्वांना. इकडे चहा पाणी चालू होतं आणि भाज्या वगैरे मी कट करून ठेवल्या होत्या साईडला. तर चहा करून घेतले मी दोघांना 2 कप काळी आणि त्याच्यावरती थोडंसं असं लिंबू पिळलं. लिंबू पिळून चहा दिली, त्यांना पण दिली आणि मला पण घेतली. आणि सकाळी सकाळी कसं आम्ही दोघंच असतो, फिरून येतो आणि त्याच्यानंतर चहा पाणी चालते. तर आणि मुलं झोपलेली असतात, तर ती बघतात TV आणि थोडेफार आपलं स्वयंपाक करताना आपल्या गप्पा पण चालू असतात आणि थोड्याफार इकडच्या तिकडच्या गप्पा. थोडंफार स्वयंपाक करताना कसं असे थोड्याफार गप्पा असल्या ना आपल्याला मग स्वयंपाक करायला पण थोडंसं काही वाटत नाही, कंटाळा पण येत नाही. त्याच्यामुळे मी काय करते, एक तर TV मध्ये गाणे लावते आणि नाहीतर मग ते म्हणजे त्यांना वेळ असला तर मग थोडंफार आपलं जाता येता थोडंफार अशा गप्पा मारतो. त्याच्यामुळे मग कसं स्वयंपाक करताना पण काही वाटत नाही. असं सकाळी सकाळी काम करताना गाणे वगैरे असं काही लावून दिलं ना, आपलं काम पण पटपट होतं आणि कंटाळा पण येत नाही. त्याच्यामुळे मग मी इकडं म्हणजे चालू असतं सकाळी सकाळी इकडच्या तिकडच्या गप्पा थोड्याफार आपल्या. जास्त वेळ तर काही भेटतच नाही. तर इकडे मग मी लगेच भाजीची तयारी करायला लागली होती. तर इकडे चवळीची शेंगा बनवायचे होते, तर कांदा वगैरे कापून घेतला. अद्रक लसूण तर माझं डेली असतं. ते पण पेस्ट वगैरे नाही वापरत मी घरीच. म्हणजे अद्रक लसूण एकत्र करून खलबत्त्यामध्ये ठेचून घेत असते बारीक करून. तेच घालते मी. आयती पेस्ट आणि मिक्सरमधलं परत फ्रीजमध्ये करून ठेवलेलं ते पण नाही वापरत. ताजं ताजं बनवून घेते. तर इकडे अद्रक लसूण वगैरे ठेचून घेतलेला आहे मी आणि तो पण घातलेला आहे आणि चवळीच्या शेंगा मस्त असे ते फ्राय करून घेतलेले आहे. आणि ते झाल्याच्या नंतर इकडे मी एका साईडला कारलं पण करून ठेवलं होतं. म्हणजे कापून ठेवलं होतं आणि त्यामध्ये मीठ वगैरे टाकून ठेवलं. तर मग काय होतं, कारल्यामध्ये मीठ टाकून ठेवलं ना, त्याचा थोडासा कडूपणा निघून जातो. तर थोड्या वेळ मी त्याला भिजू दिलं. तसंच पाण्यामध्ये एका साईडनं भाजी ठेवली, पीठ वगैरे मळून घेतलं आणि लगेच कारलं उकडायला टाकलं. तर त्या कारलं उकडायला काहीच नाही, फक्त हळद आणि जिरं घालून कारलं उकडून घेतलेलं आहे आणि पिळून घेतलं ते कारलं त्यामध्ये घातलं आणि त्यामध्ये ना मी थोडंसं दही पण घातलं होतं 1 चमचाभर. त्याने थोडासा कडवटपणा निघून जातो आणि छान लागतं असं दही घातलं. कोणी चिंच, लिंबू, परत लोणचं असं काही पण म्हणजे आंबट जे असतं ते घालतात. पण मी त्यामध्ये दही घातलं. दह्याचं पण कारलं छान होतं. त्याच्यामुळे इकडे मी त्याच्यामध्ये दही घातलं आणि श्रेयश पण झोपेतून उठला होता, तर त्याचं पण चहा पाणी बनवायचं. तो उठला तर मग त्याच्याशी मी इकडे बोलत होती, त्याला सांगत होती. काहीतरी काम होतं तर ते सांगत होती त्याला. तर इकडे हे बघा, कारलं वगैरे उकडून घेतलं. माझ्या चपात्या वगैरे झालेल्या आहे आणि टिफिन वगैरे भरून दिला मी. आज साधं सिंपलच होतं. दही होतं घरामध्ये, थोडंसं टिफिनमध्ये दही दिलं. एखाद्या वेळेस ताक असलं तर मग ताकाचा पुडा तसंच देत असते, पण मग दही होतं आज म्हणून मी टिफिनमध्ये दही दिला. चवळीच्या शेंगा फ्राय करून म्हणजे कोवळ्याच बनवलेल्या आहे तर त्या दिल्या आणि कारलं दिलेलं आहे थोडंसं. आणि श्रेयस दुकानात जाऊन हे बघा, इकडे दही आणि ताक घेऊन आला होता. मग त्यांना थोडंसं ताक पण दिलं आणि ते बोलले मग आता दही राहू दे म्हणून. म्हणजे ताक असल्यावर कसं दह्याचं मग काही आवश्यकता नाही पडत. तर इकडे लगेच किचन ओटा पुसून घेतला. किचन ओटा मग कसं आपला स्वयंपाक झाल्या जर किचन ओटा पुसला ना छान वाटतं आणि लगेच क्लीन होऊन जातं. नाही तर नंतर आपण चपात्या वगैरे बनवतो, खाली पीठ सांडतं तर ते सगळं चिटकतं त्याला. तर पुसायला खूप अवघड जातं म्हणून मी कधी पण आपल्या पोळ्या झाल्या लगेच गॅस ओटा पुसून घेत असते आणि जास्त म्हणजे असं ठेवत नाही, मला ती सवयच लागलेली आहे. ताबडतोब मी गॅस ओटा क्लीन करून घेते. भांडे वगैरे आपले जेव्हा भांडे असले ना ते नाही घासणं होत, पण जेव्हा टाईम हे भेटेल तेव्हा घासते. पण वटा लगेच हे कपडा मारून घेत असते वरती येऊन. आणि हे बघा, इकडे मी व्यवस्थित असा वटा पुसून घेतला आणि आंघोळ वगैरे राहिली होती माझी. तर म्हटलं आज थोडीशी घरातली साफसफाई पण करायची होती मला, म्हणून मग मी थोडं आंघोळ उशिरा केली होती. कसं बाकीचे डबे वगैरे थोडेफार भांडे पडलेले होते, म्हणजे रिकामे झालेले डबे ते सगळे काढून घ्यायचे होते, रिकामे करून घ्यायचे होते, म्हणून मग ते पण मी हे केलं. आणि आंघोळ वगैरे राहिली होती कारण बाथरूम वगैरे घासायची होती. कसं बाथरूम ते घासायचे असल्यावर कसं मग आंघोळीच्या अगोदरच घासावं लागतं, घासू वाटते ते. नंतर आंघोळ झाल्यानंतर नाही
घासू वाटत, म्हणून मी ना बाथरूम वगैरे घासायचे होते म्हणून राहिली होती आज. तर इकडे मी सगळं घर असं स्वच्छ असं झाडून घेत आहे. आणि हे सगळे कसं पिस्ते खाल्लेले आहे, तर पिस्त्याची ते त्याचे टरफलं असतात ना, ते आहे सगळ्या घरामध्ये. तो मसाला एवढा कचरा, तर कचरा वगैरे नाही, तो पिस्त्याची टरफल आहे. तिथं बसले बसले तिथं ड्रायफ्रूटचा डबा टेबलवरती आहे ना, तो ब्लू कलरचा. तर त्यामध्ये पिस्ता, अंजीर म्हणजे 4 बॉक्स आहे. लांबा डबा आहे तो लांब असा. त्यामध्ये 4 बॉक्स आहे. तर त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट असतात. तर सगळेजण इथं बसल्या बसल्या कसं पिस्ते खातात. ते मुलं दोघं तिघं म्हणून त्याचे सगळे इथं त्याची टरफलं वगैरे पडलेले होते, तर ते झाडून घेत आहे. कसं सकाळी सकाळी रात्रीचं कसं एवढं जास्त झाडलं जात नाही, पण मग सकाळी कसं काम आवरल्याच्या नंतर मी सगळीकडनं सगळ्या रूमा, तिन्ही चारी रूमा सगळ्या व्यवस्थित अशा झाडून घेत असते. आणि कसं मग एकदा सकाळी व्यवस्थित झाडल्या ना, मग संध्याकाळपर्यंत झाडून घ्यायचं काम पडत नाही. मग झाडून पुसून एकदा सकाळी एकदा क्लीन करून ठेवलं की मग दिवसभर तसंच असतं. आणि कसं आता मुलांना पण सुट्टी आहे, तर थोडंफार घर तर घाण होतंच. पण मग एवढं नाही होऊ देत. त्याच्यामुळे मी सगळं काम आवरून घेत असते. नंतर झाडून घेते मी. सकाळी तर माझं उठल्या उठल्या घर झाडणं होतच नाही. तर सगळं झाडून घेत असते आणि फरशी वगैरे पुसली आणि त्याच्यानंतर मी अंघोळ वगैरे केली. आणि इकडे परत सकाळी थोडीशी चवळीच्या शेंगा बनवल्या होत्या, तर मुलांना नाही आवडत. तर त्याच्यामुळे मी इकडे शेपूची भाजी बनवणार होती, पण मग एवढा कंटाळा आला शेपूची भाजी बनवायचा पण म्हणजे. तर मी इकडे हिरवी मिरचीच टाकतात शेपूच्या भाजीला, तर मी ती पण नाही टाकली. मी लाल तिखटच टाकलं. शेपूची भाजी व्यवस्थित अशी धुवून घेतली, चाकूने कट करून घेतली, त्याला बारीक चिरून घेतली. आणि कढईमध्ये जिरा टाकलेला आहे, कारण आम्हाला तिघांनाच खायची होती. तर आपली साधी सिंपलच केली कशी तरी. तर भूक पण लागली होती आणि कंटाळा पण आला होता, म्हणून मी लसूण पण नाही घातलेला भाजीला. पण छान झाली, सगळ्यांनी आवडीने खाल्ली ना. मुलांना तर एवढी शेपूची भाजी आवडते, दोघांना पण खूप आवडीची शेपूची भाजी. म्हणजे काही मुलांना नाही आवडत, पण अंशला, श्रेयशला, माझ्या दोन्ही मुलांना शेपूची भाजी जास्त सगळ्यात आवडती भाजी म्हटलं ना, शेपूची भाजी आहे त्या दोघांची पण. आमच्या तिघा चौघांना आम्हाला सगळ्यांना शेपूची भाजी आवडती. तर हे बघा शेपूची भाजी मस्त धुवून घेतलेली आहे मी ती. तर कढईमध्ये अशी छान अशी परतून घ्यायची अगोदर. तर त्याने काय होतं, त्याचा वास निघून जातो, जो शेपूचा असतो ना तो. कढईमध्ये परतू दिले अगोदर थोडीशी 1 मिनटं. तर आणि मी त्याच्यात लगेच लाल तिखट पण घालून घेतलं होतं आणि मुगाची डाळ ना सकाळीच भिजू घालत ठेवली होती. तर ती पण घालून घेतलेली आहे. त्यामध्ये मुगाची डाळ तशी पण टाकतात, पण मग मी त्याच्यामुळे घातली, लवकर शिजती भाजी डाळ, त्याच्यामुळे भिजू घातली आणि ती घालून घेतली. आणि थोडंसं त्यामध्ये पाणी घातलं, जास्त नाही घातलं. आणि थोडंसं मीठ, चवीपुरतं मीठ घालून त्याला 5 मिनटं शिजू दिलं, कारण जास्त शिजवायचं पण काम नाही पडलं डाळ भिजत घातल्यामुळे. आणि अशी साधी सिंपल भाजी, थोडीशी हिरवी मिरचीची चटणी पण होती उरलेली, तर मग ती पण घालून घेतली त्यामध्ये, कारण थोडीशी होती त्याच्यामध्ये चटणीच्या भांड्यात, म्हणून ते भांडं पण मग मी घासायला टाकले लगेच. थोडीशी होती मग ती टाकली, कारण लाल तिखट मी थोडंच टाकलेलं होतं, कारण ते जास्त लाल आहे, पण तिखट नाही आहे जास्त. आणि भाजी शिजायला ठेवली. आणि इकडे असं मस्त असा गुळ आंबा करायचा होता. तर म्हणजे मी आंबे आणले होते, पण म्हटलं अगोदर ना खाण्यापुरते 2च आंब्याचा मुरब्बा करावा, नंतर बघू भेटले चांगले तर मग करून ठेवता येईल फ्रीजमध्ये. तर फ्रीजमध्ये ठेवायचं म्हटल्यावर मग काचेची भरणी पण लागते, तर काचेची भरणी पण नव्हती. आणि माझ्याकडं काचेच्या म्हणजे जास्त भांडे पण टिकत नाही, फुटून जाते, तर माझ्याकडं नव्हती पण. तर मी फक्त खाण्यापुरतीच बनवलेला आहे थोडासा 2 आंब्याचा. आणि आता सध्या कसे पांढरे शुभ्र असे आंबे पण नाही भेटत, तर मी हे निलम आंबे म्हणतात ना, जास्त आंबट नाही राहत, ते आंबेच आणले होते बाजारात म्हणजे बाहेर गेले होते तर मार्केटमधून. तर हे आणले होते, तर मग त्याच्यातले मोठाले 2 बघून घेतले आणि त्याच्यावर जे सालटं काढून घेतले आणि छान असे खिसणीने खिसून घेत आहे ते. आणि कढईमध्ये ना मी खाली थोडंसं अर्धा पोहे खायचा चमच्याने फक्त अर्धा चमचा तूप घातलेला आहे. त्याने काय होतं, खाली कढईला लागत नाही, म्हणून फक्त अर्धा चमचाच घातलेला आहे, पुरा 1 चमचा पण नाही. आणि त्यामध्ये ना आंबे खिसल्याला खीस घालून घेतला थोडासा, म्हणजे पाणी वगैरे जाऊ नाही द्यायचं मुरब्ब्यामध्ये, थोडंसं पण पाणी, 1 थेंब पण, त्याने काय होतं मुरब्बा खराब होतो. त्याच्यामुळे मी थोडंसं पण पाणी नाही
जाऊ दिलं त्याच्यामध्ये थोडं आणि वरतून जेवढा लागतो तेवढा आपला गूळ घालून घेतलेला आहे. त्याला ना 5-10 मिनटं शिजू दिलेलं आहे, कारण मुरब्बा शिजायला खूप वेळ लागतो. तर आणि जेवढं जास्त शिजवाल तेवढा जास्त चांगला लागतो आणि खराब होत नाही, बुरशी लागत नाही त्याला. त्याच्यामुळे जास्त शिजू द्यायचं त्याला आणि गुळाचं सगळं पाणी होऊ दिलं आणि त्याच्यानंतर ते ते गुळाचं पाणी पण घट्ट होऊ दिलं. 20 मिनटं तरी कमीत कमी शिजू द्यायचा, तेव्हा छान असा मुरब्बा होतो, खराब होत नाही. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हे बघा इकडे छान असा मुरब्बा झालेला आहे. खूप छान अशी चव पण झाली त्याची, टिकण्यासारखा आहे. पण मी थोडाच बनवलेला होता, पण गूळ टाकून खरंच खूप छान झाला, सगळ्यांनी आवडीने खाल्ला. तर मुरब्बा फक्त काय करायचं, पाणी नाही जाऊ द्यायचं मुरब्ब्यामध्ये एक थेंब पण, त्याने काय होतं खराब होतं मुरब्बा. बिना म्हणजे तसंच केला ना मग मुरब्बा कसाही असो खराब नाही होत. बाय बाय सर्वांना.